आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय पवित्र ऋग्वेदामध्ये सृष्टी रचनेचे प्रमाण। ऋग्वेद मंडल 10 सूक्त 90 मंत्र 1। सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद स भूमिं विश्वतोम वृत्वात्यतिष्ठ दशांगुलम। सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद स भूमिं विश्वतः वृत्वा अत्यातिष्ठत दशांगुलम। अनुवाद। पुरुषः विराट रूपी काल भगवान अर्थात क्षर पुरुष, सहस्र शीर्षा 1000 डोके असणारा, सहस्राक्षः 1000 डोळे असणारा, सहस्त्रपाद 1000 पाय असणारा, स तो काल भूमिं पृथ्वीवाल्या 21 ब्रह्मांडांना विश्वतः सर्व बाजूंनी दशंगुलम 10 बोटांनी अर्थात संपूर्णपणे नियंत्रणात ठेवत वृत्वा वर्तुळाकार परिघात घेरून अत्यातिष्ठत यापेक्षा श्रेष्ठ म्हणजेच आपल्या काल लोकात सर्वात अनोख्या 21व्या ब्रह्मांडामध्ये वास्तव्य करतो म्हणजेच राहतो। भावार्थ। या मंत्रामध्ये विराट म्हणजे काल ब्रह्मचे वर्णन आहे। गीता अध्याय 10-11 मध्येही याच काल ब्रह्मचे असेच वर्णन आहे। अध्याय 11 मंत्र नंबर 46 मध्ये अर्जुनाने म्हटले आहे की हे सहस्त्रबाहो अर्थात 1000 भुजा असणारे तुम्ही आपल्या चतुर्भुज रूपामध्ये दर्शन द्या, ज्याचे 1000 हात पाय 1000 डोळे कान इत्यादी आहेत। तो विराट रूपी काल म्हणजे क्षरप्रभू आपल्या आधीन सर्व प्राण्यांना पूर्ण नियंत्रणात ठेवून म्हणजेच 20 ब्रह्मांडांना गोलाकार परिघामध्ये थांबवून स्वतः यांच्यापेक्षा वरील म्हणजे वेगळ्या 21व्या ब्रह्मांडामध्ये बसला आहे। ऋग्वेद मंडल 10 सूक्त 90 मधील मंत्र 2। पुरुष एवेदम सर्वम यद्भुतम यच्च भाव्यम उतामृतत्व शेषानो यदन्नेनातिरोहति। पुरुष एव इदम सर्वम यत् भूतम यत् च भाव्यम उत अमृतत्वस्य ईशानः यत् अन्नेन अतिरोहति। अनुवाद। एव अशा प्रकारे काही योग्य प्रकारचा पुरुष भगवान आहे, तो अक्षर पुरुष म्हणजेच परब्रह्म आहे। च आणि इदम हा यत जो भूतम उत्पन्न झालेला आहे, यत जो भाव्यम भविष्यात असेल, सर्वम सर्व यत प्रयत्नांनी अर्थात कष्टाद्वारे, अन्नेन अन्नातून, अतिरोहती विकसित होतो हा अक्षर पुरुष देखील उत संदेहयुक्त अमृतत्वस्य मोक्षाचा ईशानः स्वामी आहे। अर्थात भगवान म्हणून अक्षर पुरुषही काही अंशी योग्य आहे, परंतु पूर्ण मोक्षदायक नाही आहे। भावार्थ। या मंत्रामध्ये परब्रह्मचे म्हणजे अक्षर पुरुष विवरण आले आहे, ज्याच्यात भगवानांची काही अंशी लक्षणे आहेत, परंतु याच्या भक्तीने देखील पूर्ण मोक्ष मिळत नाही। यामुळे त्याला संदेहयुक्त मुक्तिदाता म्हटले आहे। याला प्रभूंच्या काही गुणांनी युक्त असल्याचे यासाठी म्हटले आहे की हा काल ब्रह्म प्रमाणे तप्तशिलेवर भाजून खात नाही, परंतु या परब्रह्माच्या लोकीही प्राण्यांना परिश्रम करून कर्माधारावरच फळ प्राप्त होते आणि अन्नापासूनच सर्व प्राण्यांची शरीरे विकसित होतात। जन्म व मृत्यूचा कालावधी जरी काल क्षरपुरुष पेक्षा अधिक असला तरीही उत्पत्ती, प्रलय आणि 84 लक्ष योनींमधील यातना कायमच असतात। ऋग्वेद मंडल 10 सूक्त 90 मंत्र 3। एतावानस्य महिमातो जायांश्च पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि। एतावान अस्य महिमा अतः जायान च पुरुषः पादः अस्य विश्वा भूतानि त्रि पाद अस्य अमृतम दिवि।
अनुवाद अस्य या अक्षर पुरुष म्हणजेच परब्रह्मची तर दावार एवढीच महिमा प्रभुता आहे च आणि पुरुषः तो परम अक्षर ब्रह्म म्हणजेच पूर्ण ब्रह्म परमेश्वर तर अतः याच्यापेक्षाही ज्यायान कितीतरी मोठा श्रेष्ठ आहे विश्वा समस्त भूतानी क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष तसेच यांच्या लोकांमधील सतलोक व इतर लोकांमध्ये जेवढेही प्राणी आहेत ते अस्य या पूर्ण परमात्मा परम अक्षर पुरुष यांचा एक पाद हा पाय आहे अर्थात ते एक अंश मात्र आहे अस्य या पूर्ण परमेश्वर यांचे तीन दिवी दिव्य लोक जसे सतलोक अलख लोक अगम लोक अमृतम अविनाशी दुसरा पाद पाय आहे अर्थात जे काही सर्व ब्रह्मांडांमध्ये उत्पन्न आहे ते सत्पुरुष पूर्ण परमात्मा यांचेच अंश किंवा अंग आहे भावार्थ वरील या मंत्र 2 मध्ये वर्णित अक्षर पुरुष म्हणजे परब्रह्म यांचा तर एवढाच महिमा आहे आणि ते पूर्ण पुरुष कबीर देव तर याच्यापेक्षाही मोठे श्रेष्ठ आहेत अर्थात सर्व शक्तिमान आहेत सर्व ब्रह्मांडे त्यांच्याच अंश मात्र वर स्थिर आहेत या मंत्रामध्ये 3 लोकांचे म्हणजे धामांचे वर्णन एवढ्याच कारणाने आहे की चौथे अनामी म्हणजे अनामय लोक अन्य रचनांच्या पूर्वीचे आहे याच 3 प्रभूंचे म्हणजे क्षर पुरुष अक्षर पुरुष या दोघांपेक्षा वेगळा परम अक्षर पुरुष विवरण श्रीमद भगवत गीता अध्याय 15 श्लोक 16-17 मध्ये आहे याचेच प्रमाण आदरणीय गरीबदास साहेबजी सांगतात की गरीब जाके अर्ध रूम पर सकल पसारा ऐसा पूर्ण ब्रह्म हमारा गरीब अनंत कोटि ब्रह्मांड का एक रति नहीं भार सद्गुरु पुरुष कबीर है कुल के सृजनहार याचेच प्रमाण आदरणीय दादू साहेबजी सांगत आहेत की जिन मोकू निज नाम दिया सोई सतगुरु हमार दादू दूसरा कोई नहीं कबीर सृजनहार याचेच प्रमाण आदरणीय नानक साहेबजी देत आहेत की एक अर्ज गुप्तम पेश तो दरकुल करतार हक्का कबीर करीम तू बेएब परवरदिगार श्री गुरु ग्रंथ साहेब पान नंबर 721 महिला 1 राग तिलंग कुल करतार याचा अर्थ असा आहे की सगळ्यांचे रचनाकार अर्थात शब्द शक्तीद्वारे रचना करणारे शब्द स्वरूपी प्रभू हक्का कबीरचा अर्थ आहे सतकबीर करीमचा अर्थ दयाळू आणि परवरदिगारचा अर्थ परमात्मा असा आहे ऋग्वेद मंडल 10 सूक्त 90 मंत्र 4 त्रिपादूर्ध्व उदयत पुरुषः पादोस्य हा भवत पुनः ततो विश्वम व्यक्रामत्सा शनान शने अभि त्रिपाद ऊर्ध्वः उदयत पुरुषः पादः अस्य इहि अभवत पुनः ततः विश्वंग व्यक्रामत सह अशनानशने अभि अनुवाद पुरुषः हा परम अक्षर ब्रह्म अर्थात अविनाशी परमात्मा ऊर्ध्वः वर 3 लोक जसे सतलोक अलख लोक अगम लोक रूपी पाद पाय अर्थात वरील भागामध्ये उदयित प्रकट होतो अर्थात विराजमान आहे अस्य याच परमेश्वर पूर्ण ब्रह्म यांचा एक पाद हा पाय म्हणजे एक हिस्सा जगत रूप पुन्हा इह येथे अभवत प्रकट होतो ततः म्हणून सहा तो अविनाशी पूर्ण परमात्मा अशाना नशने खाणाऱ्या काल म्हणजे ब्रह्मच्या अर्थात क्षर पुरुषच्या आणि न खाणाऱ्या परब्रह्म अर्थात अक्षर पुरुष याच्याही अभि वर विश्वंग सर्वत्र व्यक्रामत व्याप्त आहे अर्थात त्यांची प्रभुता सर्व ब्रह्मांडांवर आणि सर्व प्रभूंवर आहे ते सर्व कुळाचे मालक आहेत ज्यांची शक्ती या सर्वांवर व्याप्त आहे भावार्थ
हेच सर्व सृष्टीचे रचनाकार प्रभू आपल्या रचनेच्या वरील भागामध्ये तीनही स्थानांवर म्हणजे सतलोक, अलकलोक, अगमलोक 3 रूपात स्वतः प्रकट होतात, अर्थात स्वतः विराजमान आहेत. येथे अनामी लोकाचे वर्णन एवढ्यासाठीच केले नाही कारण की अनामी लोकामध्ये कोणतीही रचना नाही आणि अनामय म्हणजे अकह लोक शेष रचनेच्या पूर्वीचे आहे. नंतर म्हटले आहे की परमात्मा यांच्या सतलोकापासून विलग होऊन खालील ब्रह्म आणि परब्रह्मचे लोक उत्पन्न होतात आणि तोच पूर्ण परमात्मा भक्षण करणारा ब्रह्म अर्थात कालच्या, कारण ब्रह्म किंवा काल विराट शापामुळे 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचा आहार करतो आणि भक्षण न करणाऱ्या परब्रह्म अर्थात अक्षर पुरुष याच्या परब्रह्म प्राण्यांचा आहार करत नाही, परंतु जन्म मृत्यू कर्मदंड जसे आहे तसेच राहते. वर सुद्धा सर्वत्र व्याप्त आहे, अर्थात या पूर्ण परमात्मा यांची प्रभुता या सर्वांवर आहे. कबीर परमेश्वरच कुळाचे स्वामी आहेत, ज्यांनी आपली शक्ती सर्वांवर व्यापली आहे. जसा सूर्य आपला प्रकाश सर्वांवर पसरवून प्रभावित करतो, तशी पूर्ण परमात्मा यांनी आपली शक्तिरूपी म्हणजे क्षमता, रेंज सर्व ब्रह्मांडांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रस्थापित केलेली आहे. जसा मोबाईल फोनचा टॉवर एका स्थानी असूनही आपली शक्ती अर्थात मोबाईल फोनची रेंज म्हणजे क्षमता 4ही बाजूंना पसरवत असतो, या प्रकारे पूर्ण प्रभूंनी आपली निराकार शक्ती सर्वव्यापक केली आहे, ज्यामुळे पूर्ण परमात्मा सर्व ब्रह्मांडांना एका स्थानावर विराजित होऊन नियंत्रित करतो. याचेच प्रमाण आदरणीय गरीबदासजी महाराज देत आहेत. अमृतवाणी राग कल्याण. 3 चरण चिंतामणी साहेब शेष बदन पर छाए, माता पिता कुलन बंधु ना किन्हे जननी जाए. ऋग्वेद मंडल 10 सूक्त 90 मंत्र 5. तस्माद् विराड जायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिच्यत पश्चात भूमि मथो पुराः. तस्मात् विराट अजायत विराजः अधिपुरुषः स जातः अत्यरिच्यत पश्चात भूमिम अथः पुरः. अनुवाद. तस्मात त्यानंतर त्या परमेश्वर सत्पुरुष यांच्या शब्द शक्तीने विराट, विराट अर्थात ब्रह्म ज्याला क्षर पुरुष व काल देखील म्हणतात, अजायत उत्पन्न झाला आहे, पश्चात त्यानंतर विराजहा विराट पुरुष अर्थात काल भगवानहून, अधि मोठ्या पुरुषहा परमेश्वर यांनी, भूमिम पृथ्वीवरील लोक काल ब्रह्म आणि परब्रह्म यांच्या लोकांची अत्यरिच्यत चांगल्या प्रकारे रचना केली. अतः नंतर पुराहा अन्य लहान लहान लोक स त्या पूर्ण परमेश्वर यांनीच जातहा उत्पन्न केले म्हणजेच स्थापित केले. भावार्थ. वरील मंत्र 4 मध्ये वर्णित 3ही लोकांची म्हणजे अगमलोक, अलकलोक आणि सतलोक रचना केल्यानंतर पूर्ण परमात्मा यांनी ज्योती निरंजन म्हणजे ब्रह्मची उत्पत्ती केली. अर्थात त्यात सर्वशक्तिमान परमात्मा पूर्ण ब्रह्म कबीरदेव म्हणजे कबीर प्रभू यांच्यापासूनच विराट म्हणजेच ब्रह्म कालची उत्पत्ती झाली. हेच प्रमाण गीता अध्याय 3 मंत्र 15 मध्ये आहे की अक्षर पुरुष म्हणजेच अविनाशी प्रभूंपासून ब्रह्म उत्पन्न झाला आहे. हेच प्रमाण अथर्ववेद कांड 4 अनुवाक 1 सूक्त 3 मध्ये आहे की पूर्ण ब्रह्म यांच्यापासून ब्रह्मची उत्पत्ती झाली आणि त्याच पूर्ण ब्रह्म यांनी इतर म्हणजे भूमिम, भूमी इत्यादी लहान मोठ्या सर्व लोकांची रचना केली. ते पूर्ण ब्रह्म या विराट भगवान अर्थात ब्रह्म किंवा काल पेक्षाही मोठे आहेत. अर्थात काल याचेही स्वामी मालक तेच आहेत. ऋग्वेद मंडल 10 सूक्त 90 मंत्र 15. सप्तास्या सन परिधय स्त्रीः सप्त समिदः कृताः देवा यद्यज्ञं तन्वाना अबध्नन् पुरुषं पशुं सप्त अस्य आसन परिधयः त्रिसप्त समिदः कृताः देवा यत् यज्ञं
तन्वानः अबध्नन् पुरुषम पशुम। अनुवाद सप्त परब्रह्मची 7 संख ब्रह्मांडे आणि त्रिसप्त काल ब्रह्मची 21 ब्रह्मांडे समिदाः कर्मदंड दुःखरूपी अग्नीने दुःखी कृताः करणाऱ्या परिधयाः वर्तुळाकार परिघरूपी सीमेमध्ये आसन विद्यमान आहेत। यत जो पुरुषम पूर्ण परमात्मा यांची यज्ञम विधिवत धार्मिक कर्म अर्थात पूजा करतो, पशुम बळीच्या पशुरूपी कालच्या जाळ्यात कर्मबंधनात बांधलेल्या देवा भक्त आत्म्यांना तन्वांना कालद्वारे रचलेल्या अर्थात पसरवलेल्या पापकर्म बंधन जाळ्यातून अबध्नन बंधन मुक्त करतात अर्थात बंदीवासातून सुटका करणारे बंदी छोड आहेत। भावार्थ परब्रह्म याची 7 संख ब्रह्मांडे आणि ब्रह्माची 21 ब्रह्मांडे आहेत। वर्तुळाकार सीमेमध्ये बंद पापकर्मांच्या अग्नीमध्ये जळत राहणाऱ्या प्राण्यांना वास्तविक पूजा विधी सांगून योग्य उपासना करवून घेतो। त्यामुळे बळी दिल्या जाणाऱ्या पशूंसारख्या जन्म मृत्यूच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या काल ब्रह्मच्या आहारासाठी तप्तशिलेच्या कष्टांपासून पीडित भक्त आत्म्यांना कालच्या कर्म बंधनाचे पसरवलेले जाळे तोडून बंधन रहित करतात अर्थात बंदिवासातून सोडवणारे बंदी छोड आहेत। याचे प्रमाण पवित्र यजुर्वेद अध्याय 5 मंत्र 32 मध्ये आहे की कविरंगारिसी म्हणजे कवीर, कबीर परमेश्वर, अंग म्हणजे पापाचे, अरी म्हणजे शत्रू, असी म्हणजे आहेत म्हणजेच पाप विनाशक कबीर आहेत। बंभारिसी बंभारी बंधनाचा शत्रू म्हणजे बंदी छोड कबीर परमेश्वर असी आहे। ऋग्वेद मंडल 10 सूक्त 90 मंत्र 16 यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन तेह नाकम महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः यज्ञेन यज्ञम यजंत देवाः तानि धर्माणि प्रथमानि आसन ते ह नाकम महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः। अनुवाद जे देवाः निर्विकार देवस्वरूप भक्तात्मे अयज्ञम अपूर्ण अयोग्य धार्मिक पूजेच्या ऐवजी यज्ञेन धार्मिक कर्म आधाराने सद्भक्ती अयजंत पूजा करतात तानी ते धर्माणी धार्मिक शक्ती संपन्न प्रथमानी मुख्य म्हणजेच उत्तम आसन आहेत ते तेच खरे तर महिमानः महान भक्ती शक्ती युक्त होऊन साध्याः सफल भक्तजन नाकम पूर्ण सुखदायक परमेश्वर यांना सचंत भक्ती निमित्त कारण अर्थात सद्भक्तीच्या कमाईने प्राप्त होतात ते तेथे जातात यत्र जेथे पूर्वे पूर्वीच्या सृष्टीतील देवाः पापरहित देवस्वरूप भक्त आत्मे संती राहतात। भावार्थ जे निर्विकार म्हणजे ज्यांनी मांस मद्य तंबाखू यांचा त्याग केलेला आहे आणि ते इतरही दुष्कर्मे करत नाहीत देवस्वरूप भक्त आत्मे शास्त्र विधिरहित पूजेचा त्याग करून शास्त्रानुकूल साधना करतात ते भक्तीच्या कमाईचे धनी होऊन काल ब्रह्मच्या ऋणातून मुक्त होऊन आपल्या सद्भक्तीच्या कमाईमुळे ते सर्व सुखदायी परमात्मा यास प्राप्त करतात अर्थात सतलोकामध्ये जातात जेथे सर्वप्रथम रचलेल्या सृष्टीतील देवस्वरूप अर्थात पापरहित हंस आत्मे राहतात। ज्याप्रमाणे काही आत्मे काल ब्रह्मच्या जाळ्यामध्ये फसून येथे आले काही परब्रह्म सोबत 7 संख ब्रह्मांडांमध्ये आले तरीही असंख्य आत्मे ज्यांचा विश्वास पूर्ण परमात्मा यांच्यावर अटळ राहिला ज्यांचं पतिव्रता पदावरून म्हणजे निष्ठेपासून पतन झालं नाही ते तेथेच राहिले म्हणूनच येथे तेच वर्णन पवित्र वेदांनीही सत्य सांगितले आहे। हेच प्रमाण गीता अध्याय 8 श्लोक 8 ते 10 मध्ये वर्णित आहे की
जो साधक पूर्ण परमात्मा यांची सत्साधना शास्त्र विधीनुसार करतो तो भक्तीच्या कमाईच्या बळावर त्या पूर्ण परमात्मा यांना प्राप्त होतो, अर्थात त्यांच्या जवळ जातो। यावरून हे सिद्ध होते की 3 प्रभू आहेत, ब्रह्म, परब्रह्म, पूर्ण ब्रह्म। यांनाच 1 ब्रह्म ईश क्षर पुरुष, 2 परब्रह्म अक्षर पुरुष अक्षर ब्रह्म ईश्वर आणि 3 पूर्ण ब्रह्म परम अक्षर ब्रह्म परमेश्वर सत्पुरुष इत्यादी पर्यायी शब्दांनी ओळखले जाते। हे प्रमाण ऋग्वेद मंडल 9 सूक्त 96 मंत्र 17 ते 20 मध्ये स्पष्ट आहे की पूर्ण परमात्मा कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर शिशुरूप धारण करून प्रकट होतात आणि आपले निर्मळ ज्ञान अर्थात तत्वज्ञान म्हणजे कबीर गिरबिही कबीर वाणीद्वारे आपल्या अनुयांना उच्चारण करत करत वर्णन करतात। ते कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर, ब्रह्म म्हणजे क्षर पुरुषच्या धामापेक्षा आणि परब्रह्म म्हणजे अक्षर पुरुषच्या धामापेक्षा भिन्न जे पूर्ण ब्रह्म म्हणजे परम अक्षर पुरुष यांचे तिसरे ऋतधाम म्हणजे सतलोक आहे। तेथे आकारामध्ये विराजमान आहेत। तसेच सतलोकापासून वेगळा 4था अनामी लोक आहे। तेथे देखील हेच कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर अनामी पुरुष रूपामध्ये मनुष्य सदृश आकारा